किती लोकांची इच्छा आहे आज वचन शिकायचंय? येस, प्रेज द लॉर्ड. ब्रदर्स सिस्टर्स, मी हमेशा पाहतो की जेव्हा मी लहान होतो मी सुद्धा करायचो. ओके, मी मागच्या टायमाला एक वाक्य बोललो होतो, ते म्हणजे हे जे वचन आहे, हे जे बायबल आहे, हा आपला हत्यार आहे. हे वाक्य मी बोललो होतो आणि हे खरंच आहे. मी बरेचदा पाहतो, स्वतः मी लहानपणी करायचो. मी काय करायचो, बायबल आहे ना माझ्या उशीखाली ठेवायचो, उशीखाली रात्री झोपताना है ना. मी असे बरेच कोण असेल किंवा लहान आपण कधी ऐकलं असेल, काय करतात जे आजी आजोबा असतात ते काय करतात, बायबल उशीखाली ठेवतात. उशीखाली ठेवणं चुकीचं नाहीये, ओके, पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय आहे, ते वाचणं, त्याच्यातून शिकणं आणि ते वचन आपल्या जीवनामध्ये कसं आशीर्वादित होऊ शकतं, आपण त्या वचनानुसार चालू कसं शकतो, हे जास्त महत्वाचं आहे. हालेलुया. ओके, प्रेज द लॉर्ड. आपण लुकाच्या पुस्तकात जाऊयात. लूक याचा 15वा अध्याय 11 ते 32 वचन वाचूया. 11 ते 32. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. ओके. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. ओके. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. ओके. मग फार दिवस झाले नाही, हा. तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून ओके. दूर देशी निघून गेला. बर. आणि तेथे त्याने चैनबाजी करून हा. आपली मालमत्ता उधळून टाकली. बर. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर हा. त्या देशात मोठा दुष्काळ पडला. बर. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. ओके. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. बर. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारण्यास पाठवले. ओके, ठीक आहे, डन. सो आता हा हाफ पोर्शन झाला. ओके, तर ह्या सुरुवातीच्या ह्या पोर्शन मध्ये जेव्हा मी ह्याचा अभ्यास करत होतो, ओके ब्रदर सिस्टर्स, मी 2 दिवसापूर्वी प्रार्थना करत होतो की आज रविवारचं वचन काय घ्यायचं. ओके, तर होली स्पिरिटने, पवित्र आत्म्याने मला हा दाखला सुचवला आणि जेव्हा मी ह्याचा अभ्यास करू लागलो ना, मला हे दिसून आलं किंवा हे स्पष्ट आहे. जेव्हा तुम्ही फक्त 15 वचनापासून 11 पासून जेव्हा पुढे वाचतो तेव्हा हा दाखला आहे. परंतु जर हा अध्याय आपण बघितला, या पूर्ण अध्यायामध्ये ना 3 एक्झाम्पल्स आहेत, 3 उदाहरणं आहेत. ओके, ते उदाहरणं म्हणजे हरवलेल्या गोष्टीचे, हरवलेले. ओके, पहिलं आहे ते म्हणजे शेफर्ड, जे एक शीप हरवतं, एक है ना, शीप हरवतं आणि जे मेंढपाळ ते शीपला त्या मेंढ्याला शोधतो, तो मेंढरू सापडतो, तो एक दाखला आहे. दुसरा दाखला असा आहे की एक स्त्री आहे, त्या स्त्रीकडून ते नाणं हरवतं. ओके, आणि तिसरा म्हणजे हा आहे जो उधळे पुत्र आहे, तो मुलगा, जो लहान मुलगा आहे, तो एका दिशेने भटकतो. ओके, हा अध्याय आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. हे कसं महत्वाचं माहितीये, कारण ह्याच्यामध्ये ना 3 एक्झाम्पल्स मध्ये त्या 3 दाखल्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. हालेलुया. ओके, मी हाच दाखला का माहितीये का, आता सगळं सांगायचं म्हटलं तुम्हाला एका तासात अर्धा सांगता येणार नाही. एक एक करून आपण ते एक्सप्लेन करू. हा जो दाखला आहे हा स्पेशली युथ साठी आहे. ओके, आता ह्या दाखल्यामध्ये काय दिसतं, ह्या दाखल्यामध्ये एक माणूस आहे, एक बाप आहे, त्या बापाला 2 लेकरं आहेत. ओके, आता ती सिच्युएशन काय होती मला माहिती नाही. त्याच्यामध्ये सिच्युएशन अशी काय घडलं की त्या मुलाला असं वाटलं की मी माझ्या बापाच्या संपत्तीतून मालमत्ता घ्यावी आणि निघून जावं. ओके, आता ज्या त्या लहान मुलाच्या मनात हे जे आलं, हे काय सिच्युएशन होती, काय कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी असं बोललं हे ते नमूद केलेलं नाहीये, पण त्या लेकरांनी तसं केलं, त्या लहान मुलांनी तसं केलं. ओके, एकदा 12 वचन वाचा एकदा. त्यापैकी धाकटा बापाने म्हणाला, ओके, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. ओके, आता ह्या वचनामध्ये ना मला 2 व्यक्ती दिसतात. एक म्हणजे आहे बाप. ओके, ब्रदर सिस्टर, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा बायबल आपल्याला दाखल्याद्वारे सांगतं ना, दाखला, ओके, ते एक सिम्बॉलिक गोष्टी असते, एक चिन्ह असतं. तर ह्या दाखल्यामध्ये जो चिन्ह आहे, जो सिम्बॉलिक गोष्ट आहे, तो बाप म्हणजे कोण आहे, आपला स्वर्गातील बाप आहे, जो प्रभू येशू आहे. ओके, आता इथं घडलं काय, इथं घडलं असं की लहान लेकरू, त्या दोघांपैकी लहान लेकरू जो होता, तो म्हटला की मला पैसे दे, मला माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा दे, आणि बापाने ते लगेच केलं. मी विचार करत होतो, आता मी पण बाप आहे, मला लहान लेकरू आहे, किंवा तुमच्यातले जे मोठे असतील है ना, जर तुमचं लेकरू तुमच्याकडे आलं, मला म्हटलं की मला माझ्या आधी प्रॉपर्टी दे, लगेच देईल का ब्रदर सिस्टर? आपण नाही देणार आहे ना. का बरं? एखादा बाप काय करेल की विचारेल, बाळा तुला काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम असेल तर मला सांग, मी तुला मदत करतो, है ना. तर मला नाही सांगता आलं तर आईला सांग. कधी कधी कसं असतं, लेकरं बापाला घाबरतात, आईच्या जवळ माया असते, सर मला नको सांगू,
आईला सांग काय असेल तर आम्ही दोघं मिळून तुला मदत करू. बरं ठीक आहे, बरं प्रॉब्लेम नाहीये, कुठली काही गरज आहे का, काय कमी पडतंय का? पण ब्रदर सिस्टर्स, ह्या दाखल्यामध्ये काय सांगितलंय की देवानं लगेच देऊन टाकलं. हे का माहितीये? उत्पत्तीच्या पुस्तकात दिलेलं आहे की आपल्याला प्रभूनं आपल्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. जेव्हा प्रभूनं आपल्या प्रतिरूपाचं बनवलं तेव्हा एक गोष्ट आपल्यामध्ये दिली. ती गोष्ट अशी म्हणजे स्वइच्छा, स्वतःची इच्छा. ओके, प्रभू येशू तुम्हाला कधीच फोर्स करत नाही की तुम्ही बायबल वाचा, ते फॉलो करा. प्रभू येशूच्या सामर्थ्यामध्ये, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये तो तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल. तुम्ही चर्चला जा, चर्चमध्ये तुम्हाला कधीच फोर्स केला जात नाही. कुठला पास्टर तुम्हाला कधीच फोर्स करत नाही, बळजबरी कधीच केली जात नाही. हालेलुया. ही आपली इच्छा असते. ओके, जेव्हा आपण आपल्या इच्छेनं, आपल्या विश्वासानं जेव्हा ते वचन ग्रहण करतो त्याचे आशीर्वाद आपल्याला भेटतात. हालेलुया. आता इथं काय झालं, या लेकराची इच्छा झाली की मला बाहेर जायचंय, मला प्रॉपर्टी पाहिजे, मी चाललो गेलो. ब्रदर सिस्टर्स, हे जे दोन भावंड होते ना, हे एक सिम्बॉल आहे. ते म्हणजे दोन प्रकारचे व्यक्ती. ओके, एक असा तरुण ज्याला निघून जायचंय. ओके, आणि एक असा व्यक्ती आहे ज्याला बापाच्या जवळ राहायचंय. हालेलुया. म्हणजे काय, आता हा जो व्यक्ती, आपण एकदा पुढचं वचन वाचा, 13 वचन, 13 वचन. मग फार दिवस झाले नाही, हा. तोच धाकटा मुलगा Yes. सर्व काही जमा करून हा. दूर देशी निघून गेला. ओके, फार दिवस झाले नाही, त्याला देवाने देऊन टाकलं. बाबा तुझी इच्छा आहे, ओके तू जा, ही तुझी इच्छा आहे. ब्रदर सिस्टर्स, जेव्हा चर्चमध्ये वचन सांगितलं जातं, ही अशी आपली इच्छा असते की ते आपण कितपत घ्यायचं, कितपत आपल्या जीवनामध्ये ते एक्सेप्ट करायचं. कुठल्या पण चर्चमध्ये जावा, कुठले पण पास्टरचं तुम्ही वचन ऐका, ते तुम्हाला सगळे सांगतील की तुम्ही वचन वाचा, तुम्ही प्रेयर करा, तुम्ही देवाच्या जवळ जावा. ओके, आता तुम्ही विचार करा, चर्चमध्ये बसलेले, ओके, मी आता इथं नाही, इथं समजा मोजके लोक आहेत, पण अशा जगामध्ये आज रविवार आहे, आजच्या रविवारमध्ये किती लोक चर्चमध्ये बसलेत. पण विचार करा किती लोकांनी ते ग्रहण केलंय. हालेलुया. इट इज युअर विल. ही तुमची इच्छा असती की आपण ते किती ग्रहण केलं पाहिजे, आपण त्याच्यामध्ये किती एफर्ट्स टाकतो. मागच्या आठवड्यामध्ये मी वचन सांगितलं बघा, जेव्हा तुमचा विश्वास कशातून दिसतो, तुमच्या कृतीतून, तुमचे एफर्ट्स, तुम्ही त्याच्यामध्ये मेहनत किती करता ते. ओके, अडखळणं आलं तर तुम्ही त्या अडखळण्याला बाजू ठेवून तुम्ही देवाच्या जवळ किती जाता ते. ओके, त्याच्यावर तुमचा विश्वास दिसतो. ह्या 2 वर्षांमध्ये काय दिसलं मला तर दिसलं की हा एक प्रकारचा जो व्यक्ती आहे तो देवापासून दूर गेला. आणि एक खूप छान शब्द वापरला, दूर देशी गेला. दूर देशी, है ना, दूर देशी गेला. मी विचार करत होतो, दूर देशी का बरं? प्रभून असं का सांगितलं की डायरेक्ट देशात गेला? प्रभू असं म्हणत होता की ह्याच गावात गेला, यरुशलेमात गेला किंवा दुसरीकडे गेला, है ना. दूर देशात गेला म्हणजे काय ब्रदर सिस्टर्स, जे आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, आपण ज्या समाजामध्ये राहतो, त्या व्यक्तीला त्या समाजातच राहायचं नव्हतं. जेव्हा एखादा व्यक्ती एखादा निर्णय घेतो, ओके, तो आज सकाळी उठला आणि संध्याकाळी एखादा निर्णय घेऊन टाकला, असं होत नाही. जेव्हा तुमच्या आयुष्यातले मोठे निर्णय घेतले जातात, आता घरातून जाणं, छोटे छोटे, समजा या भावाने समजा गाडी घेतली, ओके, आता सकाळी उठला आणि दुपारी जाऊन गाडी घेऊन आला, असं तर होत नाही. ओके, त्यानं 4-5 दिवसाआधी, महिना आधी विचार केला असेल की मला कोणती गाडी घ्यायची आहे, मला 2 व्हीलर पाहिजे का मला 4 व्हीलर पाहिजे, किती बजेट आहे, किती पैसे, किती EMI है ना. प्रत्येकाच्या जीवनात एक निर्णय व्हायच्या आधी ना हमेशा विचार चालत असतात. ब्रदर सिस्टर्स, हे विचार आपण बघितले पाहिजे. आता आपल्या जीवनामध्ये आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, ओके, हे विचार कुठून येतात ते. ओके, जर असा डिसिजन तुमच्या मनामध्ये येत असेल की जे देवापासून तुम्हाला दूर घेऊन जात असेल, ब्रदर सिस्टर्स, ती वेळ आहे आपण ओळखण्याची. हालेलुया. सैतान काय करत राहतो, ते ना थोडं करून आहे ना काहीतरी मोठं करायचा प्रयत्न करतो, पण तो एका दिवसात करत नाही. तो हळूहळू तुमच्या मनात ना टाकेल की यार मला ना इथं चांगलं वाटत नाहीये, मला माझ्या घरात चांगलं वाटत नाहीये. मग घरामध्ये काय होतं, नवरा बायकोची भांडणं होतात. हळूहळू एक दिवस वाढत जातो. मग निराशा वाढत जाते, घरात शांती हळूहळू कमी होत जाते. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले. कधी मी असं ऐकत असतो, तुम्हाला माहितीये का ब्रदर, त्या घरामध्ये ना 4 महिने झाले त्यांचं असंच चालू आहे, रोज भांडतात ते नवरा बायको, किंवा लेकरं आई बाबाचं ऐकत नाहीये. हालेलुया. ब्रदर सिस्टर्स, हे जे तुमच्या मनामध्ये विचार येतात प्रत्येक परिस्थितीमध्ये, ओके, ते सैतान टाकत असतो. ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे की जर त्या विचारांना मी फॉलो केलं, त्या विचारांना जर मी अंमलात आणलं, मी जर कृती तशी केली,
तर मी देवापासून दूर जाईल का? नाही. येस, तसं आपल्याला बघितलं पाहिजे. सैतान काय करत असतो, टाकत असतो आणि हळूहळू हळूहळू हळू त्या गोष्टी वाढतात. आणि जर देव तुमच्या जीवनात नसेल, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनात नसेल, तर तो माणूस भटकतो. हालेलुया. नाव आता इथं काय आहे, हा माणूस गेला, परदेशी गेला. परदेशी म्हणजे असं आहे की तो अशा ठिकाणी गेला की जिथं तुमचा माझा संबंध नाही, जिथं देवाचा माझा संबंध नाही. आता मी जर इंडियामध्ये राहून मी जर एखादी चुकीची गोष्ट केली तर मला लोक येऊन विचारतील, अरे बाबा तू तर चांगला होता, तू असं कसं चुकीचं केलं, चलो ठीक आहे आपण मिळून प्रार्थना करू, एखादी समजूत घालेल, आई बापांना सांगेल, असं होईल. पण हेच जर मी जर US ला गेलो आणि मी जर तिथे जाऊन काहीतरी चुकीचं केलं तर कोणाला कळेल का? ह्या माणसाने खूप विचार करून ती सगळी प्रॉपर्टी घेऊन गेला आणि दूर देशी जाऊन मस्त ऐशाराम केला. ओके, ऐशाराम घेतला. आता इथं त्याच्यामध्ये दोन गोष्टी शिकण्यासारख्या ब्रदर्स सिस्टर्स. पैसा घेणं आहे ना, पैसा आपल्याकडे असणं. आता हिनं तर मागून घेतलं म्हणा, पण मला बरेचदा असे पोरांचं मी जेव्हा संभाषण करत असतो, ओके, मला हमेशा विचारतात किंवा माझ्या लोक सुद्धा विचार येतो, पैसा असणं, ऐशारामात जगणं हे चुकीचं आहे का? नाही, नो. पण जर तुम्ही त्या ऐशारामामध्ये जगत असताना जर तुम्ही देवापासून लांब आहे तर ते चुकीचं आहे. हालेलुया. पैसा चुकीचा नाहीये, तुम्ही पैसा कुठं खर्चतात ते महत्वाचं आहे. चांगले हॉटेल्समध्ये जावा, चांगल्या ठिकाणी तुम्ही जेवण करा, चांगले गार्डन्स मध्ये फिरा, तुम्ही लांब लांब विदेशी जावा फिरायला, सगळं ओके आहे, हे पाप नाहीये. पण त्या लालचमध्ये जर तुम्ही जाताय आणि तुमच्या जीवनामध्ये देव नाहीये तर ते चुकीचं आहे. हालेलुया. येस. आता ह्या बारक्या पोरानं तेच केलं. या बारक्या पोरानं काय केलं, सगळं घेतलं, लगेच गायब झाला. ओके, पुढचं वचन वाचा एकदा. नेक्स्ट. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन ओके त्याला चिकटून चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारण्यास पाठवले. येस. नाव पैसे संपले. आता मी विचार करत होतो की हा गेला, आता हिने आईशाराम, तो बायबलमध्ये सांगितलं हिने आईशाराम केला, म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी फिरला असेल, मौज मजा केली असेल, चुकीच्या गोष्टी केल्या असेल. ओके, त्या चुकीच्या गोष्टीमध्ये एखादा मित्र झाला असेल, है ना. बरेचसे लोक मित्र जमतात, हे होतात, ते होतात, सगळं होतं, खूप चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या ओळखी होतात. पण जेव्हा दुष्काळ पडला ब्रदर्स सिस्टर्स, तेव्हा पुढचं वचन आपल्याला काय सांगतं, तेव्हा त्याच्याकडे कोणीच नव्हतं. इजंट इट? कोणीच नव्हतं. तर मला तर वैयक्तिक हे शिकायला भेटतं आणि मी स्वतः माझ्या अनुभवातून सांगतो, जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो, जेव्हा तुमचा वेळ चांगला असतो ना, जेव्हा तुम्ही सुखी असतात, जेव्हा तुमच्या डोक्याला कमी टेन्शन असतं, टेन्शन सगळ्यांनाच असतं, झिरो टेन्शन असं एकही व्यक्ती कोणी नाहीये. ओके, जेव्हा तुमच्याकडे टेन्शन कमी असतं, दुःख कमी असतं, पैसा जास्त असतो, तेव्हा मित्र खूप असतात. येस, नातेवाईक खूप असतात, तुमच्या संगती आनंद करणारे खूप असतात. ओके, तुम्हाला साथ देणारे खूप असतात. पण जेव्हा वाईट वेळ येते ना, तेव्हा तुम्ही वळून बघा, कोणच नसतं, फक्त एक जण मागो उभा असतो, तो म्हणजे प्रभू येशू. हालेलुया. पण जेव्हा पण एखादा निर्णय तुमच्या जीवनामध्ये घेतात, मी स्पेशली आता इथे तरुण लोक खूप आहेत, पण मला हे युट्यूबर लोक बघती राहतात. ब्रदर सिस्टर्स, मी सांगतो तुम्हाला, जेव्हा पण तरुण वयामध्ये तुम्ही निर्णय घ्या, ओके, विचार करा की त्या निर्णय घ्यायच्या नंतर तुमचं जीवन काय होणार आहे. हालेलुया. मी खूपदा असं ऐकतो ओके की एखादं 17-18 वर्षाची मुलगी पळून गेली. त्या आईबापाचा विचार करा की ज्या आईबापांना ते लेकराला लहानाचं मोठं केलं आणि नंतर समजतं ती पोरगी घरातच नाहीये, एकदम अचानक एका ठिकाणी चिठ्ठी लागलेली असती आणि ती मुलगी नाहीये. कोणास ठाऊक तो जो मुलगा आहे तो कसा आहे, कोणास ठाऊक त्या मुलाला प्रभू माहितीये का नाही माहितीये, कोणास ठाऊक त्याचं इंटेन्शन काय आहे. इजंट इट? तुमच्या पण मनात कधी आलं, तुमच्या कानावरती कधी आलं असं की एखादी मुलगी पळून गेली किंवा एखादं मुलाने काहीतरी जाऊन चुकीचं काम केलं ना. तरुण वय जे 20, 22, 25 वयामध्ये असतात ना, हे भटकून जातात. सैतान त्याच्यामध्ये ते ना एक हॉर्मोनल डिसबॅलन्स म्हणा किंवा एक विचार टाकून ना चुकीचा निर्णय घ्यायला होतो. ओके, हे फक्त तरुणांमध्ये पण नाही होत. हे जे युथ आहे, माझ्या वयाचे, माझ्यापेक्षा थोडेसे मोठ्या वयाचे ना, जेव्हा संसारामध्ये पण खूप सारे प्रॉब्लेम्स येतात ना, खूप सारे प्रॉब्लेम्स, तेव्हा ना बॅक ऑफ द माइंड असे विचार चालू होतात की आता ह्या त्रासातून मी कसं करायचं. जर देव नसेल तर बरेचसे तरुण लोक भटकतात, काही दारूच्या मार्गे लागतात, काही चुकीच्या मार्गे लागतात, काही लोक फसवले जातात, काही लोक पैशाच्या मागे, शेअर मार्केटच्या मागे, असे खूप खूप ठिकाणी मी ऐकलेले. तुम्ही पण ऐकलं असतात.
ही शिकायची गोष्ट या दाखल्यातून ब्रदर सिस्टर्स. तो विचार जो येतो ओके तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि ह्या गोष्टीमध्ये एकच आहे ओके काय समजून घ्यायचं ते निर्णय घेतल्यानंतर तुमचं जीवन कुठं असणार आहे ओके तुमचा संसार कसा असणार आहे तुमचं आयुष्य कसं असणार आहे तुमची वैवाहिक जीवन कशी असणार आहे ओके तुमचं पुढचं करिअर कसं असणार आहे ओके जर तो निर्णय घेतल्यानंतर माझ्या घरामध्ये आनंद येईल का आनंद येत असेल तर नक्कीच घ्या. जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचं हृदय एकदाही जर म्हटलं की नाही माझे आई वडील माझ्या मागे रडतील माझे आई वडीलला त्रास होईल किंवा माझं पुढचं करिअर मला माहिती नाहीये ब्रदर सिस्टर्स तो विचार सैतानाकडून असतो. हालेलुया. येस समजतं काय याच्यामध्ये की तरुण पोरांनी शक्यतो जो सैतान जो आहे ना हा तरुण पोरांना जास्त अटॅक करतो ओके कारण युथ जे असतं ना हे गरम खून बोलतं ना गरम खून तो लवकर ऐकत नाही त्यांना अनुभव कमी असतो त्यांनी जग कमी बघितलेलं असतं ओके त्यांना इन्सिडेंट्स माहिती नसतात पैसे मोजके कमवले असतात ओके त्यांना असं वाटतं की जेव्हा आई बाप त्यांच्यासाठी काहीतरी सांगतात ओके तर ते त्यांच्यासाठी चांगलं नाहीये असं त्यांना वाटतं त्या वयामध्ये. आई बापाच्या दृष्टिकोनाने ते त्यांना जे शिकवतात ते चांगले म्हणजे आई बाप जे शिकवतात ओके पण ते ऐकत नाही का ऐकत नाही कारण सैतान त्याच्या मनावर टाकत असतो. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो जेव्हा आपण प्रेयरला येतो जेव्हा आपण चर्चला येतो ओके सगळ्यांना घेऊन यायचं जे आपल्या परिवारामध्ये आहेत जे तरुण आहेत आई वडील आहेत आजी आजोबा आहेत जे आहेत सगळ्यांनी यायचं. आशीर्वाद एकट्याने म्हणून चालवत नाही है ना कारण हे सगळ्यांना पाहिजे असतं आशीर्वाद हे सगळ्यांना पाहिजे असतात. हालेलुया. आपण पुढचं वचन वाचूया. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारण्यास पाठवले. ओके तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होईल. त्याला कोणी काही देत नसे. जेव्हा पैसा होता तेव्हा खूप लोक होते बाबा जवळ जेव्हा वाईट वेळ आली तेव्हा कोणी काही दिलेलं नाही. तुम्ही जगामध्ये जर अपेक्षा करताल तर तुम्हाला काहीही भेटणार नाही. तुम्हाला भेटल तर फक्त प्रभू येशूकडे भेटल. हालेलुया. आता इथं ना एक डुक्कर जनावराचा उल्लेख केलाय माहितीये का मे बी बायबलमध्ये गाढव सांगू शकत होते किंवा दुसरं कुत्र सांगू शकत होते. डुक्कर का माहितीये कारण यहुदी मान्यतामध्ये हिब्रू मान्यतामध्ये ना डुक्कर म्हणजे खूप अनक्लीन खूप दूषित असं प्राणी समजलं जातं. तेव्हा जेव्हा प्रभू येशू जेव्हा हा दाखला तिथं यहुदी लोकांना शास्त्री पोरजीला सांगत होता ना त्यांना ती सिच्युएशन प्रभूला ती सिच्युएशन एक्सप्लेन करायची होती समजून सांगायची होती की जेव्हा तुमच्यामध्ये देवाचे वचन नसतात जेव्हा तुम्ही स्वतःचा मार्ग निवडता देवाच्या सोडून ओके तेव्हा तुमच्या जीवनात जे सगळ्यात दूषित जनावर आहे ते जे खातं ओके तेवढी परिस्थिती येऊ शकते. त्याच्यामुळं डुकराचा तो उल्लेख केलेला आहे. त्या जागी दुसरा जनावर नाहीये कारण जेव्हा हिब्रू लोकांमध्ये हे खूप दूषित मानलं जातं एकदम असे लांब ठेवतात त्यांना ओके त्याच्यामुळे डुक्कर. पुढचं वचन वाचायचं. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला माझ्या बापाच्या कितीतरी मुलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे ओके आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. नंतर तो काय आला म्हणे काय नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. शुद्धीवर कसं काय बरं शुद्ध कसं काय आली शुद्ध येणं म्हणजे काय तो कुठल्या नशेमध्ये होता है ना एक नशा असेल एक झील असेल काहीतरी डोक्यात चालला असेल तेव्हा शुद्धीवर येणं कसं असतं जेव्हा समजायला लागतं है ना. आता एखादा जर नशा करून जर एखादा माणूस गेला है ना दारू जर प्यायला तर त्याला शुद्ध नसते तो कधी पण गटरीत पड कुठं खाली पड कसं पण पडतो त्याला शुद्धच नसती की त्याची जागा कुठे आहे त्याला माहितच नसतं की मी तर चांगला माणूस आहे पण मी पडलो कुठं मी गटरीकडे पडलेलो आहे. शुद्धच नाही. शुद्ध कधी ती सकाळी येते सकाळी जेव्हा उतरलेली असते ना तेव्हा शुद्ध येते मग समजते अरे नाही बाबा माझे तर अंगाचे कपडे फाटले खिशामध्ये पैसे होते कोणतरी रात्री घेऊन गेलं शुद्ध येते. ओके हमेशा लक्षात ठेवा ब्रदर सिस्टर्स तुमच्या समाजामध्ये ना सैतान तुम्हाला मोहात पाडतो ओके तो जो मोह असतो ना तो नशा आणतो नशा एस्पेशली तरुणांसाठी पण आहे कुठला पण नशा तो शुद्ध तुमचं जे सेन्स असतं जे तुम्ही विचार करू शकता ते काढून टाकतं आणि जेव्हा वेळ खूप वाईट येते तेव्हा शुद्धीवर येतो.
कधी कधी तुम्हाला समजत पण नाही. जेव्हा तुम्ही शुद्धीवर येतात कधी कधी ती वेळ निघून गेलेली असते. कधी कधी काही काही निर्णय, आता मी एक मगाशी उदाहरण दिलं ना की लहान लेकराशी समजा पळून गेली समजा एखादी मुलगी समजा है ना, समजा तिच्या जीवनात जर चुकीचं काय घडलं तर ती वेळ निघून गेलेली असते. ती वेळ तुम्हाला परत मागे आणता येत नाही. असे बरेचसे एक्झाम्पल्स असतात. जर सैतानाच्या जर तावडीत जर सापडलं ओके, कधी कधी ती वेळ माघारी येत नाही. गरजेचं काय आहे? गरजेचं आहे सतत प्रार्थना करत राहणं, सतत प्रार्थनेमध्ये राहणं. आता सतत प्रार्थनेमध्ये राहिल्यावर काय होतं माहितीये? पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करतो, पवित्र आत्मा तुम्हाला शिकवतो. अरे नाही विनीत, हे चुकीचं आहे. जे तुझ्या मनामध्ये विचार येतोय ना हे सैतानाकडून आहे. अरे तू नीट विचार कर, तू शांत हो. जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरतात तेव्हा तुम्हाला सहनशीलता भेटते, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रीती येते. जर एखाद्या माणसाने तुम्हाला वाईट जरी बोललं तर तुम्ही रिॲक्ट करत नाही, त्या गोष्टीला मनात लावून घेत नाही, तुमच्या हृदयामध्ये विचार चालत नाही. पवित्र आत्मा तुम्हाला खूप गरजेचा आहे. हालेलुया. येस. नाव पुढे वाचवलं काय झालं? मी उठून आपल्या बाबाकडे ओके. जाईन व त्याला म्हणेन, हा. बाबा मी स्वर्गाविरुद्ध हा. व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. बर, पुढं. आता तुमचा मुलगा म्हणून घ्यायला ओके. मी योग्य नाही. येस. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. ओके. आता ह्या मुलाला आली शुद्ध. ओके. आणि त्यांनी काय केलं? हे जे मी वचन वाचतो ना हे खूप मला आवडतं बरं का. ह्याच्यामध्ये काय आहे? एक्सेप्टन्स आहे की मी माझी चूक कबूल केली. मागच्या आठवड्यामध्ये पण मी सांगितलं की मानवी स्वभाव असा असतो की लवकर चूक कबूलच करत नाही. की मी चुकलो, नाही 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 विनीत चुकलाच नाहीये, हा या व्यक्तीने सुरुवात केली म्हणून मी भांडलो, त्यांनी जर बोलला नसता तर मी त्याला पुढे उत्तर दिलं नसतं. नाही नाही माझी चूकच नाही. ब्रदर सिस्टर्स, हा मानवी स्वभाव आहे. isn't it? तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये बघा, तुमच्या नातेवाईकांमध्ये बघा, तुम्हाला बरेचसे लोक असे सापडतील कधी कधी स्वतः सुद्धा ज्याला खूप आरोग्यच असतो, खूप घमंड असतो. ओके. ते लोक कधीच एक्सेप्ट करत नाही. कधी पण बघा. ओके. ते हमेशा स्वतःची चूक कबूल नाही करणार, पण तो दोष स्वतःवर दुसऱ्यावर टाकणार. ओके. ह्या पोरानं काय केलं? ह्या पोराला शुद्ध आली, तो नशा चूर झाला. ओके. शुद्ध आली. सगळ्यात चांगली गोष्ट ह्याने हे केली की त्याने ते कबूल केलं. ओके. त्याच्या जागी जर दुसरा कोणी असता, एखादा घमंडी जर असता, जर त्यांनी चूक कबूल केली नसती तर त्याचा नाश झाला असता. ओके. आता शब्द लक्षात ठेवा, नाश. ओके. मी तुम्हाला ह्याच पुढच्या वचनामध्ये तुम्हाला समजेल की तो नाश कसा आहे. ओके. पुढे वाचा काय झालं? मग तो उठून आपल्या बाबाकडे गेला. ओके. तो दूर आहे. त्याच्या बापाने त्याला पाहिले. ओके. त्याला त्याचा कळवळा आला. ओके. आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. आमेन. सी, ह्यानं काय केलं? हा उठला तिथून, त्या दूर देशातून उठला आणि तो बापाकडे गेला. ब्रदर सिस्टर्स, तुमच्या जीवनामध्ये कुठलाही त्रास असो, कुठलाही प्रॉब्लेम असो, तुम्हाला सोल्युशन बापाकडेच आहे. आपला बाप कोण आहे? हालेलुया. आणि तुम्हाला खूप सुंदर गोष्ट मी सांगतो, सुंदर. आता ह्याच वचनामध्ये तुमच्यातलं कोणी ऑब्झर्व केलं का नाही माहिती नाही. एकदा परत वाचा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे. तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. ओके. त्याला त्याचा कळवळा आला. येस. आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. येस. तो दूर आहे तोपर्यंतच त्यांनी पाहिलं. आता विचार करा, मी जर बाप आहे, ओके, मी बघितलेलं आहे की माझा मुलगा गेला. ओके. आय डोंट केअर, मला माहिती नाही, मला घेणं देणं नाहीये. पण स्वर्गातील बाप काय आहे माहितीये का? हे कधी घडतं? जेव्हा दूर आहे तेव्हा कसं दिसतं? जेव्हा मी जर दारामध्ये उभा आहे आणि मी त्या लेकराची वाट बघतोय. हालेलुया. मी वाट बघतोय. प्रभू येशू आपल्या सगळ्या लेकरांची वाट बघत असतो. किती मोठी गोष्ट आहे. असं दूर जोपर्यंत होता ना तेव्हाच त्याने लांबूनच पाहिलं, जवळ पण नाही आलं, लांबूनच पाहिलं की माझं लेकरू येत आहे. त्यानं काय केलं? त्याचं मन कळवळ्याने भरलं. ब्रदर सिस्टर्स, किती मोठी गोष्ट आहे. तो देव आपला दयाळू आहे. हालेलुया. जेव्हा देवाजवळ आपण येतो तेव्हा त्याचं मन कळवळ्याने भरतं. ओके. जोपर्यंत तुम्ही दूर आहे
तोपर्यंतच त्याचं मन कळवळे भरून जातं. जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ जातात ब्रदर सिस्टर्स, तेव्हा तुमचे मुके घेतले जातात, तेव्हा तुम्हाला आशीर्वाद भेटला जातो, तुमचे सगळे त्रास निघून जातात, सगळे प्रॉब्लेम निघून जातात. हालेलुया. एकच देव आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे आणि तो जिवंत आहे. तो जिवंत आहे म्हणून त्याला कळवळा येतो. तो जर मेलेला देव असता तर त्याला कळवळा आला नसता. तो जिवंत आहे आणि तो आपल्याला घ्यायला येणार आहे. हालेलुया. येस. आपण पुढे वाचूया का काय झालं. मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले. ओके. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. बर. पुढं. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा ओके. आणि त्याला घाला. येस. त्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला. ओके. आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू. आमेन. कारण आमेन. हा मुलगा मेला आहा. होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. Yes. मग ते आनंद उत्सव करू लागले. आनंद उत्सव करू लागले. ह्या मुलानं पापाची कबुली केली. तो बोलला की मी स्वर्गाच्या विरुद्ध पण पाप केलं, मी तुमच्या विरुद्ध पण पाप केलं. स्वर्गाच्या विरुद्ध का बरं? असं काय केलं होतं? स्वर्ग हा शब्द तिथं का आला? ब्रदर सिस्टर्स, जेव्हा आपण वचनाच्या बाहेर जातो, जेव्हा आपल्या जीवनामध्ये वचन नसतात, कळत न कळत आपण देवाच्या पण विरुद्ध पाप करतो. आणि जे आपले मनुष्य, जे आपले आईबाप असतात, ज्यांना आपण हर्ट करतो, ओके, त्यांच्या पण विरुद्ध आपण पाप करत असतो. Isn't it? ओके. पण जेव्हा हा लेकरू जवळ आला, त्यानं पापाची कबुली केली, त्या बापानं रागावलं नाही की तू का गेला. त्या बापानं बोलला नाही की तू काय गेला, तर काय केलं, किती पैसे उधळले, किती चुका केल्या. नाही, त्यानं जवळ घेतलं आणि काय म्हटले, त्याला अंगठ्या घाला, त्याला रोज घाला, त्याला चांगले चांगले वस्त्र घाला आणि काय करा, एक वासरू ते चांगलं कोका कापा, आपण आनंद करू. ब्रदर सिस्टर्स, जेव्हा एखादं हरवलेलं लेकरू, जेव्हा एखादं पापी, जेव्हा चूक होते आपल्याकडून, ओके, तेव्हा तो व्यक्ती जेव्हा देवाकडे जातो, ओके, देव तुमच्या चुका लगेच काढून टाकतो. देव तुम्हाला दोष लावत नाही, बोट दाखवत नाही, ओके, तो तुम्हाला जवळच घेतो. हालेलुया. येस. आता तुम्ही म्हणतात की एकदम साहजिक गोष्ट आहे की बाबा मी तर प्रत्येक टायमाला पाप करतो, मी जाईल. पण बायबल तर सांगतंय एक न्यायाचा दिवस आहे. येस, ते पण खरं आहे. तो न्यायाचा दिवस आपल्यासाठी आहे. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, आता न्यायाचा दिवस आणि हा जो कृपा आहे, ही जी दया आहे, ही कवर आहे. रेव्होल्युशन है ना, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, एक कृपेचा काळ आहे. कृपेचा काळ, जोपर्यंत तो कृपेचा काळ आहे तोपर्यंत तुम्हाला पापक्षमा आहे. ज्या दिवशी प्रभू येशूचं येणं जवळ येईल, त्या दिवशी तो कृपेचा काळ संपला जाणार आहे. तेव्हा वाईट दिवस येणार आहेत आणि त्याच्यानंतर जेव्हा प्रभूचं आगमन होईल तेव्हा आपला न्याय केला जाणार आहे. तोपर्यंत जर हरवलेलं जर मेंढरू आलं, तोपर्यंत जर पाप क्षमा झाली तर त्या लेकराचं बरं आहे, तर त्याला रोप भेटेल, त्याला पार्टी करता येईल, त्याला आनंद करता येईल, त्याच्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम निघून जातील. ओके. जर जे हरवलेलं आहे आणि जे परत येता नाही आलं, तो जर देवाकडे नाही आला, जर त्यांनी कबूल नाही केलं, ओके, तर त्याचा नाश होणं आहे. हालेलुया. ओके, पुढचा वाचन होतो. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन व नृत्य यांचा आवाज ऐकला. ओके. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले हे आहे. काय चालले आहे. त्याने त्याला सांगितले, ओके. तुमचा भाऊ आला आहे ओके. आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला, सुखरूप परत म्हणून मिळाला. त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे. ओके. पुढं. तेव्हा तो रागावला, आत जाईना, म्हणून त्याचा बाप बाहेर आला ओके. व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतकी वर्ष तुमची सेवा चाकरी करत आहे ओके. आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. बर. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंद उत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. ओके. आता हा दुसरा मुलगा इथं होता नाही का, तो थोरला होता, त्यानं तर सगळं ऐकलं, देवाजवळ होता, म्हणजे त्या पित्याजवळ होता है ना. त्याला राग आला. पण कसं काय बरं राग आला, मी खूप विचार करतो त्या गोष्टीबद्दल. राग कसा असतो माहितीये, हा जो व्यक्ती होता, हा जो मोठा मुलगा होता ना, ह्याच्यामध्ये एक गोष्ट दिसती, तो म्हणजे मीपणा. मी काय केलंय ना, मी तर सगळं केलं, मला तर ह्याच्यापेक्षा तो जो तुमचा लहान मुलगा आहे, तो चुकीचा वागला, तो आला, तुम्ही अजून आनंद केला,
मी तर तुमच्या सगळ्या आज्ञा पाळल्या, तरी तुम्ही मला करडू दिलं नाही, तरी मला काहीच भेटलं नाही, माझ्या जीवनात काहीच नाही भेटलं. बरेचसे असे लोक आहेत जे लहानपणापासून ख्रिस्ती समाजामध्ये वाढलेले आहेत, ख्रिश्चन फेथ मध्ये वाढलेले आहेत. ओके, कधी कधी काय होतं, कधी कधी तुम्हाला भेटत नाही, कधी कधी तुम्ही डिस्टर्ब होतात. ओके, तो एक मीपणा असतो. ओके, आणि तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. बायबलमध्ये असं पण लिहिलंय, ओके, प्रत्येक मला प्रभूजी करणारा स्वर्गाच्या राज्यात एंटर करणार नाही. ओके, आता तुम्ही कम्पेअर करा, हा बाप आणि हा मोठा मुलगा. आता बापाने काय केलं, ते हरवलेलं मेंढरू स्वर्गाच्या राज्यात त्याच्या घरी परत आलं, आनंद केला. ओके, परंतु हा जो मोठा मुलगा होता त्याला परत यायचा आनंद नव्हता, त्याला राग आला. ओके, तुम्हाला माहित आहे का, प्रत्येक व्यक्ती जो दर संडेला चर्चला जातो, ऐकतो, ओके, तो सुद्धा देवापासून दूर असू शकतो. हे तुम्हाला माहित आहे का? कसं? जेव्हा आपण त्या वचनानुसार चालत नाही, जेव्हा त्या वचनानुसार आपल्या जीवनात कृती होत नाही, तेव्हा तुम्ही चर्चमध्ये असतात. ओके, तुम्ही वचन ऐकतात. ओके, तुम्हाला ते वचन समजतं, पण जेव्हा ते वचन पाळण्याची वेळ येते, जेव्हा एखादा प्रॉब्लेम समोर येतो, ओके, तेव्हा ते वचन पाळलं जात नाही. ओके, तर त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही बापाच्या जवळ आहात. ओके, बापाच्या जवळ आहे, पण तरी तुमचं हृदय हे देवापासून लांब आहे. हालेलुया. ओके, खूप गहन गोष्ट आहे ही, खूप डीप ह्याचा मिनिंग आहे. ओके, जेव्हा तुम्ही वचन ऐकतात, एक तर तुम्हाला काय करणं, तुम्हाला सगळ्या तुमच्या फॅमिलीला घेऊन येणे. ओके, जेव्हा पण तुम्ही ऐकतात ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, मी असं म्हणत नाही सगळं 100% तुम्ही पाळा, मला माहितीये, कारण वचन पाळण्यामध्ये सैतान तुम्हाला खूप त्रास देईल सुरुवातीला. ओके, पण जेव्हा तुम्ही स्थिर राहतात, जेव्हा तुमच्या त्या त्रासाला तुम्ही ओव्हरकम करता, जसं तुम्हाला मागच्या आठवड्यात सांगितलं, ओके, तो पक्षघाती मनुष्य, त्याला खूप अडचण आले होते. ओके, पण त्यानं हार मानली नाही, शेवटी त्याला पाप क्षमा पण भेटली आणि त्याला आरोग्य पण भेटलं. ओके, आपल्या पण जीवनामध्ये जेव्हा आपण वचन ऐकतो, वचन जेव्हा पाळायला सुरुवात करतो ना, सुरुवातीला खूप डिफिकल्टीज येतात. मे बी घरात डिस्टर्बन्स येईल, तुम्हाला वेळ भेटणार नाही, तुमच्या जीवनामध्ये असे प्रॉब्लेम आहेत. हे कसं होतं माहितीये, सैतान तुम्हाला प्रार्थनेतून बाहेर काढतो, खूप काळाचा प्रयत्न करतो, पण जो माणूस टिकतो त्याला आशीर्वाद भेटल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. येस, प्रेज द लॉर्ड. आपण जर मार्क याचं पुस्तक वाचत, मार्क याचा 8वा अध्याय 36वा वचन. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला, तर त्याला काय लाभ? तर त्याला काय लाभ? जर मनुष्यानं सगळं जग जिंकलं, है ना, मी ह्या जगाचं सगळी प्रॉपर्टी माझ्याकडे आहे, या जगामध्ये माझ्या घरात सगळं आहे, 4 बंगले आहे, प्रत्येक देशामध्ये माझा बंगला आहे, मला 50 गाड्या माझ्या गॅरेज मध्ये उभ्या आहेत, 4 नोकर माझ्या आजूबाजूला फिरतात, मोठे मोठे देशात मी जातो, सगळं आहे माझ्याकडं, सगळे. पण जर तुमच्याकडे प्रभू येशू नाहीये तर तुम्हाला काय लाभ? बायबल हा प्रश्न विचारत आहे. ओके, काय लाभ? एक मोठा प्रश्न चिन्ह आहे त्याच्यासमोर. ओके, पैसा मिळवू शकतात, जगामध्ये तुम्ही सगळं सुख घेऊ शकतात पैशाने, सगळं. ओके, पण जर तुमच्या जीवनामध्ये देव नाहीये, जर तुमच्या जीवनामध्ये प्रभूचं वचन नाहीये, जर तुमचा आत्मा गमावला गेला, तर तुमचं काय लाभ? आपलं जीवन या पृथ्वीवरती मोजक्या वर्षांचं आहे. ओके, देयर इज अन इटर्नल लाईफ. एक आयुष्य आहे जे त्याच्यानंतर सुरू होतं. ओके, बायबलमध्ये ह्या दोन्ही गोष्टीला खूप महत्व दिलेलं आहे, इटर्नल लाईफ पण आणि जे आपल्या इथे जीवन पण आहे. म्हणून ब्रदर सिस्टर्स, आपण रोज प्रयत्न करायचा की आपण ते वचन कसं वाचणार, कसं ते आपल्या जीवनामध्ये घेणार. ओके, जेव्हा पण आपल्या जीवनामध्ये सिच्युएशन्स येतात, काही लोकांच्या जीवनात आजार येईल, काही लोकांच्या जीवनात प्रॉब्लेम्स येतात, काही लोकांचे कर्ज येतात, निराशा येते, भांडणं असतात, डिस्टर्बन्स असतं, सगळं असतं. ओके, या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्ही जे रिॲक्ट करतात, तुम्ही जे प्रत्युत्तर त्या गोष्टीला देतात, ओके, ते कसं देतात? ते जर तुम्ही प्रार्थनेने देत असताल, तर मी तुम्हाला आज इथं उभा राहून विश्वासानं 100% गॅरंटी देऊन सांगतो, तुमचा विजय होणारच. हालेलुया. जर त्या सिच्युएशनला तुम्ही जर आपल्या मनानं, आपल्या स्वइच्छेनं, सैतानाच्या विचाराने जर तुम्ही गेले, तर हालत अशी होईल की जसं ह्या लहानाचं झालं होतं ना, की त्या डुकराची शेंगा खाऊन पोट भरावं लागेल ना. दॅट्स द वर्स्ट, सगळ्यात वाईट सिनेरिओ होऊ शकतं.
असं सिच्युएशन होऊ शकते तुमच्या जीवनामध्ये. ह्या पोराच्या जीवनामध्ये ती सिच्युएशन आली आणि त्याच्यामध्ये वेळ होता त्याच्याकडं की त्याला परत येता आलं. तो कृपेच्या काळात होता. असं नाही झालं पाहिजे की कृपेचा काळ संपला आणि मग तुम्ही येतात. ओके, म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळे चुकतात. नो, हे स्पेशली तरुण लेकरांसाठी जो युट्यूबवर आता बघत आहे, स्पेशली ब्रदर्स सिस्टर्स, हे खूप महत्वाचं आहे. तरुण वयामध्ये खूप लोक म्हणतात की माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे नोकरी आहे, माझ्याकडे ताकद आहे, मी आजारी पडत नाही, मला प्रॉब्लेम होत नाही. नो, परिस्थिती कधीच सांगून येत नाही. या मुलाच्या जीवनामध्ये पण खूप पैसा होता, बापाची प्रॉपर्टी तो घेऊन गेला होता, दूर जात होता, आजूबाजूला कोणी नव्हतं, पण तिथं दुष्काळ आलाच, त्याच्या जीवनात संकट आलं. हिचं चांगलं काय झालं, हा वळाला. ओके, जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत वळलं पाहिजे. आणि वळायचं कोणाकडं, फक्त प्रभू येशूकडं. आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊ सांगतो ब्रदर्स सिस्टर्स, तुमची हार होणार नाही. प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्ही जिंकले जाणारच. हालेलुया. प्रत्येक आजार मरणारच, प्रत्येक कर्ज ढासळला जाणारच. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जेव्हा देवाला कळवळा येतो ना, ह्या दाखल्यामध्ये कसं बायबल कळवळा येतो. आता मला जर माझ्या लेकराचा कळवळा आला ना, तर देव कधी हात आखडून धरत नाही आशीर्वाद द्यायला. जे आहे ते सगळं देतो. सगळं आपल्याला घेता आलं पाहिजे. तुमच्या हृदयातली प्रत्येक इच्छा देव पूर्ण करू शकतो. हालेलुया. आज ती इच्छा पूर्ण होईल प्रभू येशूच्या नावात. आमेन.